नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जोडी म्हटलं की दोन किंवा दोघं जण हे आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. मग मित्रमैत्रिणींच्या जोड्या असतात, भावा बहिणींच्या जोड्या असतात किंवा मग नवरा बायकोची जोडी. पण एक लक्षात येतं का की ह्या जोड्या कधीच त्यांच्या सारख्या स्वभावधर्मामुळे बरोबर नसतात, तर त्यांच्यातल्या विरुद्ध स्वभावधर्मामुळे ते एकमेकांशी जोडले जातात. कशा ते ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. देवाला पण मानलं पाहिजे, तो माणसांच्या जोड्या विलक्षण बनवतो. एकसुरी आयुष्य खूप कंटाळवाणं होईल हे त्याला माहिती असतं, म्हणून तो मित्रांच्या, प्रेमाच्या, अगदी नवरा बायकोच्याही जोड्या बनवताना दोन अशा व्यक्तिमत्वांना एकत्र आणतो की जे एकमेकांशी छान जुळवून घेतील. म्हणजे बघा, अबोल व्यक्तीला बोलकी व्यक्ती देतो, गंभीर व्यक्तीला आनंदी व्यक्ती देतो, भांडखोर व्यक्तीला शांत व्यक्ती देतो, खडूस लोकांना थोडीशी मोकळी आणि जास्त समजूतदार व्यक्ती मिळते, ज्यायोगे त्यांचंही कुठे अडणार नाही. खरं तर दोन व्यक्तींमध्ये फरक हा असणारच, पण हा जो फरक आहे ना, तो ओळखून तुम्ही कसं निभावता हे जास्त महत्त्वाचं असतं. कधीकधी आपण हतबल होतो, कारण समोरच्या व्यक्तीला कसं सांभाळून घ्यायचं ना हेच कळत नाही आपल्याला. मग अशावेळी कोण चुकतं, त्यापेक्षा काय चुकतंय हे एकदा कळलं ना की मग उत्तरं सोपी होतात. अनेकदा आपला दूषित दृष्टिकोन, हेकेखोरपणा, मीच शहाणा, माझंच म्हणणं बरोबर, बाकीचे चुकीचे, या विचाराचा एक मोठा अडथळा असतो. म्हणून आपणही कुठे चुकतोय हे जर का तपासलं ना तर खरंच जगणं सोपं होईल. आपण जसे आहोत तशी समोरची व्यक्ती नसेल तर आपला अपेक्षाभंग ठरलेला असतोच, पण आपणही समोरच्याच्या अपेक्षांमध्ये उतरतोय का हा विचार करण्यासारखा विषय आहे ना. खरं सांगू, वेगळेपण आहे म्हणून नात्यामध्ये सौंदर्य आहे. सगळेच सारखे असतील तर आयुष्य किती कंटाळवाणं आणि निरस होईल नाही. उदास व्यक्तीच्या सोबत उदास माणूस, कसं वाटतं? प्रत्येकानं आयुष्याचा आनंद भरपूर आणि पुरेपूर घ्यावा. एकटं राहू नये यासाठी मैत्री, जोडीदार, सहचर या गोष्टी उदयाला आल्या असं वाटतं मला. पण आपण मात्र ना आपल्या व्यक्तीवर टीका करण्यात इतके मशगूल होतो की त्याच्या वेगळेपणातलं सौंदर्य बघण्याची तसदीच घेत नाही आपण. समोरची व्यक्ती आपल्यासारखीच वागली पाहिजे हा हट्ट सोडला पाहिजे. आपली स्वतःची कामं स्वतःला पण करता आली पाहिजेत, दुसऱ्या व्यक्तीवर विसंबून न राहता. आपण समोरच्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. आपला रागच आपला फार मोठा शत्रू असतो, त्यामुळं रागावर नियंत्रण ठेवून मित्राबरोबर, जोडीदाराशी आणि कुटुंबियांशी ॲडजस्ट करून वागणं हे फार गरजेचं असतं. आपलं माणूस थोडंसं वेगळं आहे पण गोड आणि प्रिय आहे असा विचार करायला सुरुवात केली ना की मग त्याचं वेगळेपण सहज आपल्यामध्ये सामावून जातं. आपण समोरच्या व्यक्तीला समजून घेतलं की त्यांच्याबरोबरचे संबंध आणखीन प्रेमळ होतात आपले. अनुरूप या शब्दाचा अर्थ कधीच एकसारखा होत नाही ना. म्हणजे अनुरूप म्हणजे जिथे एक कमी तिथे त्याची कमतरता दुसरा भरून काढत असतो. मग कधी गुणांनी, कधी स्वभावानं, कधी संयमानं, कधी शांततेनं, कधी समजूतदारपणानं, कधी विचारानं. विविधतेत एकता असते. या वेगळेपणातून एक सुंदर आणि संवेदनशील आणि मोहक नातं निर्माण होतं, जे आपल्याला जपतं आणि ज्याला जीवापाड जपण्यासाठी आपण धडपडतो. आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या नात्यांना घडवणारं, वाढवणारं आपणच असतो. आपणच या सगळ्याचे जणू शिल्पकार असतो. म्हणूनच मंडळी, आयुष्य फार सुंदर आहे. त्यामुळं नेहमी आनंदी राहून आयुष्याचा भरभरून आनंद घेऊया. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा,
शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.